सांगा, आपण सगळे शाळेत येतो, बरोबर आहे? शाळेत येतो, प्रत्येक जण जो शाळेत येतोय किंवा इतर गोष्टीकडून काय करत असतो, शिकत असतो, बरोबर आहे? मग आपल्या सर्वांचा शारीरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक असा विकास होत असतो प्रत्येक गोष्टीतून. पण तो का असाच होणार आहे का रे? काहीतरी आपण केलं पाहिजे ना. नुसतंच आपण घरात जाऊन बसलो तर आपला सामाजिक विकास होणार आहे का? हा, काही केलंच नाही आणि सांगितलं शारीरिक विकास करायचा आहे, आपण कोणती गोष्टी केलीच नाही. तर असं नाही, प्रत्येक गोष्टीचा विकास होण्यासाठी आपल्याला हालचाल करावी लागेल. आता समजा आपल्याला शारीरिक विकास करायचा असेल तर रोज मैदानी खेळ खेळले पाहिजे. नुसतं आपण गादीवर झोपू आणि आपण सांगू की बाबा नाही माझा शारीरिक विकास झाला पाहिजे, तर तसं होत नसतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला कसं एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागतं, बरोबर ना? नुसतं हातावर हात धरून बसून मिळणार आहे का? नाही. मग आता बघा, आपल्याला जर आपला शारीरिक विकास करायचा असेल तर रोज मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्याच्यामध्ये धावणे, दोरी उड्या, लपाछपी असे खेळ खेळले पाहिजे. छोटे छोटे व्यायाम केले पाहिजे, योगासनं केली पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे, आपल्या आहारात फळांचा वापर केला पाहिजे, भाज्या खाल्ल्या पाहिजे, दूध किंवा दुधजन्य पदार्थ असतात ते सुद्धा खाल्लं पाहिजे. हे सगळं ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुमचा काय होईल? सर्वांगीण विकास होईल. आता बौद्धिक विकास करायचा असेल तर रोज वाचन करायला पाहिजे, बरोबर ना? तुम्ही सांगाल नुसतं एका जागेवर बसायला सांगाल, असं बोलाल की माझा आता बौद्धिक विकास होईल, तर नाही. बौद्धिक विकास करायचा असेल तर तुम्हाला रोज पुस्तकं वाचावी लागतील. बाई गोष्ट सांगताना बाईंकडे लक्ष द्यावं लागेल. बाई काय गोष्ट सांगतात आणि तीच गोष्ट आपल्याला सांगता आली पाहिजे, समजलं? त्याच्यानंतर गोष्टी लक्षपूर्ण ऐकल्या पाहिजे आणि त्या सांगता आल्या पाहिजे. कोडी सोडवता आली पाहिजे. त्याच्यानंतर चित्र काढता आलं पाहिजे, रंगकाम करता आलं पाहिजे, गणितातले खेळ आहेत काही ते खेळता आले पाहिजे. आता सामाजिक विकासाचं बघूया. सामाजिक जर विकास करायचा असेल आपला तर मित्रांबरोबर खेळायला पाहिजे, समाजाच्या संपर्कात गेलं पाहिजे ना. मग त्यासाठी आपण काय करायला लागेल? पहिल्यांदा मुलांची मैत्री करावी लागेल, बरोबर आहे? नुसतं तुम्ही समजा अंगणवाडीत येता आणि तुम्ही मुलांची मैत्रीच केली नाही तर तुमचा सामाजिक विकास होईल का? नाही. मग तुम्हाला मित्रांसोबत खेळायला पाहिजे. कृपया, धन्यवाद असे शब्द आपल्या संभाषणात आले पाहिजे. कृपया, धन्यवाद हे शब्द कसे आहेत? सभ्य आहेत, त्यांचा वापर आपल्या बोलण्यात आला पाहिजे. मोठ्यांचा आदर आपण करायला पाहिजे. समूहात एकत्र जायला पाहिजे. मुलं खेळतात त्यांच्यासोबत खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मग ह्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुमचा सामाजिक विकास होईल. आता भावनिक विकासाचा बद्दल बोलायचं झालं तर आपल्या मनातल्या भावना, मग ते दुःखाच्या असो किंवा आनंदाच्या असो, ते आपण व्यक्त केल्या पाहिजे. जोपर्यंत आपले सुख किंवा दुःख आपण इतरांसमोर व्यक्त करत नाही तोपर्यंत इतरांना काय कळणार आहे का? नाही कळणार, बरोबर काय आहे की नाही? आता एखादा मुलगा समजा गप्प बसलाय तर दुसऱ्या मुलांना जाऊन विचारायला पाहिजे, बाबा काय झालं, तू आज गप्प का आहेस? ज्यावेळी तुम्ही त्याला विचाराल त्यावेळी तो तुम्हाला आपल्या मनातलं दुःख सांगेल. मग त्यावेळी तुमचा भावनिक विकास होईल, समजलं? त्यासाठी तुम्ही इतरांना मदत केली पाहिजे. प्राण्यांवर, निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. आता शेवटचा आहे नैतिक विकास. तर नैतिक विकास होण्यासाठी तुम्हाला खरं बोलावं लागेल, नियमांचं पालन करावं लागेल. चुकीच्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर मान्य कराव्या लागतील. वेळेचे पालन करावे लागेल. ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर तुमचा नैतिक विकास होईल. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की तुम्ही जर त्या गोष्टी केल्यात तर तुमचा कुठलाच विकास होणार नाही? तर त्याच्यामध्ये तुम्ही जर मैदानी खेळ खेळले नाही तर तुमचा शारीरिक विकास होणार नाही. तुम्ही अस्वच्छ राहिलात, स्वच्छता केलीच नाही, तुम्ही सारखं नुसतं जंक फूड तुम्ही ते चिप्स, बर्गर असे प्रकारचे जर तुम्ही अन्न खाल्ले तर तुमचा विकास होईल का रे? शारीरिक विकास होईल नाही. तुम्ही खोटं बोललात, भांडण केलं, अभ्यास केला नाही, मोठ्यांचं ऐकून घेतलं नाही तर तुमचा कोणत्याही प्रकारचा विकास होणार नाही.
आणि म्हणून लहान मुलांना जर चांगल्या सवयी लावल्या आणि वाईट सवयी टाळल्या तर त्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि ते चांगले नागरिक बनतात. आणि म्हणून लहान मुलांनी काय केलं पाहिजे? चांगल्या सवयी स्वतःला लावून घेतल्या पाहिजे. समजलं? वाईट गोष्टींपासून आपण जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहता आलं पाहिजे. मग आता तुम्ही कराल ना? तुमचा शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास, त्याच्यानंतर नैतिक विकास, असे सगळे विकास झाले पाहिजे. आणि त्यासाठी मी आता जेवढं सांगितलं तेवढ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. आलं लक्षात? माहिती आवडली असेल तर जोरात टाळ्या होऊ द्या.